पण आपल्याला स्लो चालवायची, तेवढ्यासाठी स्लोमध्ये कसं आहे, हँडल आणि ब्रेक पटकन लागतो, कंट्रोल पण होती स्लोमध्ये. हां ठीक आहे, अजून थोडीफार होतीच आहे. कधी रेस होऊन जाती, कधी तिरपी होऊन जाती. छोट्या जागेत खूप मिस्टेक होते, पण त्या मिस्टेक झाल्या बी पाहिजे. त्या झाल्या तर आपण क्लिअर करणार आहे. सावकाश 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 सावकाश. मला भीती वाटली खाली जाती काय. इथं प्रॅक्टिस याच्यासाठी आहे की तिला लेफ्ट साईडला गाडी कशी ठेवायची ते समजन, आणि थोडीफार राईट साईडला जाती तरी त्याचं काही नाही. छोट्या जागेत प्रॅक्टिस केली तर स्लो स्लो, जास्त स्पीड नको, स्लो. परत जाऊ दे. अशी लेफ्ट साईडची कधी कधी हे बघा राईट साईडला चालल्या जाते, तर ती गेली नाही पाहिजे. आपल्याला लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईडलाच पाहिजे गाडी. आणि तिथं हां, मग तीच प्रॅक्टिस चालू आहे. आणि तिथं यू टर्न आहे, तो यू टर्न पण छान मारती, बरोबर करते ती यू टर्न. हे बघा व्हिडिओमध्ये दिसतंय. हां झाला यू टर्न. समोरची गाडी अजिबात दिसत नाही अशी, पण पाच मुलींना छान येते. असा हा स्पीड कधी कमी करायचा कधी जास्त करायचा तो पण समजला पाहिजे ना. टर्निंगला स्पीड कमी करून टर्न करायचा हळूच. खूप शिकले जातो आपण चालवून या अशा छोट्या जागेत. सावकाश.